नमस्कार. आज 6 डिसेंबर 1956 साली आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन झालं होतं. बऱ्याच वेळा की आपल्याला माहिती आहे की 14 एप्रिल आपण जयंती त्यांची फार मोठ्या प्रमाणात उत्साह साजरी करतो. पण 6 डिसेंबर हा जो त्यांचा महापरिनिर्वाणचा दिवस आहे, तिथे दादर चैत्यभूमी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बरेच जण लोक एकत्र जमतात. मी त्यावेळी त्या ठिकाणी बऱ्याच वेळा गेलेलो आहे. आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व मला वाटतं की शहरी भागात असेल, इतर भागात असेल, हे बऱ्याच जणांना अभिप्रेत आहे. परंतु त्यांना का मानायचं, त्यांना का जाणायचं? कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेला मी मनुष्य आहे. मी कायम म्हणतो की भारतीय संविधानाबद्दल मी जेव्हा भाषणं देत असतो तेव्हा स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय, समानता, लोकशाही, समाजवादी दृष्टिकोन या सर्वांचा वहप ज्या भारतीय संविधानामध्ये आहे त्या भारतीय संविधान लिहिण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. मी आज भारतीय संविधानाबद्दल बोलणार नाही कारण की त्याबद्दल मी बरेच बोललेलो आहे. मागेही आपल्या जेव्हा बौद्ध विहारामध्ये कार्यक्रम झाला त्या ठिकाणी बोललो आहे. मला आज प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खडतर जीवनातले काही क्षण आपल्याला सांगायचे आहेत आणि ते मी बऱ्याच पुस्तकामध्ये वाचलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आणि त्यांच्या मृत्यूपर्यंतची कारकीर्द ही बऱ्याच संघर्षाने एक व्यतीत राहिलेली आहे. म्हणजे लहानपणापासून ज्या माणसाने संघर्ष बघितला की वर्गामध्ये प्रवेश नाही, वर्गाच्या बाहेर त्याला थांबावं लागलं, या समाजव्यवस्थेनं ज्याच्यावरती अन्याय केला, परंतु तो मनुष्य थांबला नाही. मला बाबासाहेब का आवडतात? आपण त्यांना क्रांतीसूर्य म्हणतो, आपण त्यांना महामानव म्हणतो, आपण त्यांना एक जगामध्ये कधीही न झालेला असा एक मनुष्य म्हणतो. पण मला ते संघर्ष योद्धे म्हणून आवडतात. ज्या शाळेत शिकवलं, बाहेर बसवलं, ज्या समाजानं कायम वाईट टाकलं, त्या समाजालाही दिशा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामाणिकपणे केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले बरेच प्रसंग आहेत की लहानपणीचे प्रसंग आहेत की अगदी शाळेत जाताना बैलगाडीमध्ये असताना जेव्हा त्यांना कळालं की हा मनुष्य विशिष्ट जातीचा, तर त्याला बैलगाडीतून उतरवण्यात आलं. त्यांच्या वडिलांचेच ट्रान्सफर एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना ती ट्रान्सफर करण्यासाठी सामान्य वाहक भेटायचे नाहीत. त्यामुळे सगळा वाहप केल्यानंतर, असं केल्यानंतर सुद्धा कोलंबिया विद्यापीठामध्ये जाणारे बाबासाहेब आजही कोलंबिया विद्यापीठमध्ये द ज्युनियर स्टुडंट, म्हणजे आपल्याला माहिती आहे की PhD साठी 4-4 वर्ष, 5-5 वर्ष अभ्यास करावा लागतो, पण सगळ्यात कमी कालावधीत PhD केलेला हा विद्यार्थी आहे हे आपल्याला माहीत नाही. कोलंबिया विद्यापीठामध्ये अभ्यास केला, इतर विद्यापीठामध्ये अभ्यास करून ते जेव्हा परत या भारत देशात आले तेव्हा सयाजीराव गायकवाडांनी त्यांनी पत्र लिहिलं होतं की मी माघारी येतोय. आपल्याला माहिती आहे की सयाजीराव गायकवाड होते म्हणून बाबासाहेब शिकू शकले. कारण की जर सयाजीराव गायकवाडने स्कॉलरशिप दिली नसती तर बाबासाहेबांचं शिकणं हे अवघड होतं. त्यामुळे आपला अभिमान पाहिजे, सयाजीराव गायकवाडांचे आपण धन्यवाद मानू की त्यांनी स्कॉलरशिप दिल्यामुळे ते शिकले. आणि जेव्हा शिकून ते माघारी आले त्यांनी सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहिलं, कारण की करार होता की शिकून आल्यानंतर त्यांनी सयाजीराव गायकवाडांकडे काही काळ सर्व्हिस करावी म्हणून. वाईट असं वाटतं की पत्र पाठवलं, सयाजीराव गायकवाडांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी येणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक घ्यायला गेली, पण जी लोक घ्यायला गेली होती त्यांना जेव्हा कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट जातीचे आहेत, त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी आणायला गेल्यानंतर त्यांना त्या गाडीमध्ये बसून दिलं नाही. ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब, बघा राजा सांगतोय बरं का, म्हणजे किती समाज व्यवस्था त्या ठिकाणची दूषित झाली होती. एक राजा सांगतोय जाऊन एका पाहुण्याला घेऊन ये, जो पाहुणा परदेशातनं PhD करून आलाय आणि त्या राजाचं
ऐकलं गेले, पण जेव्हा कळालं की तो जो पाहुणा येणार आहे तो विशिष्ट जातीचा आहे, त्याला ती लोक घेऊन आली नाहीत. बाबासाहेब येणं न केनं प्रकारे त्या ठिकाणी आले की ज्या ठिकाणी त्यांची सोय केली होती. पण त्या घरवाल्याला कळालं की हा मनुष्य हा विशिष्ट जातीचा आहे. ज्या ठिकाणी त्यांना राहायला जागा दिली होती त्यांनी त्यांना राहायला जागा दिली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रदिवस बागेत राहिले. त्या रात्री म्हणजे फॉरेनवरून आलेले का गृहस्थ, आज आपण बघतो फॉरेनवरून आल्यानंतर किती आदर सत्कार होतो, किती उदो होतो. पण तो मनुष्य त्या दिवशी पूर्ण दिवस रात्री बागेत राहिला. आणि त्यावेळी त्याने विचार केला की मी एवढा PhD आहे, मी एवढा कायद्याचा अभ्यासक आहे, मी एवढा ग्रेट आहे, तरी माझी ही अवस्था आहे, तर माझ्या समाजाची काय अवस्था आहे. पण त्यावेळी त्यानं एक पण केला की माझ्या समाजाला मी अशा अवस्थेत सोडणार नाही जो आज त्या अवस्थेमध्ये. बराच वेळा तुम्ही ऐकलं असेल की ते जेव्हा त्या ऑफिसमध्ये गेले सयाजीराव गायकवाडांच्या, लोकांनी त्यांना पाणी आणून दिलं नाही. म्हणजे शिकून आले होते, त्यांना टेबल होता, खुर्ची होती, आणि त्यांनी त्यांचा जो सहाय्यक असतो, शिपाई असतो, त्याला सांगितलं की मला पाणी आणून दे. तो शिपाई सवर्ण होता, त्याने बाबासाहेबांना पाणी आणून दिलं नाही, कारण की ते दुसऱ्या जातीतले होते. एवढा मोठा संघर्ष ज्या माणसाच्या वाटेला येतो, पण तो माणूस डगमगत नाही. मला जिथं पण मला वाटतं 33 डिग्र्या त्यांच्याकडे होत्या. 33 डिग्र्या. आज मी स्वतः 3 डिग्री आहेत माझ्याकडे. म्हणजे विशेष म्हणजे काय, एवढं शिकलो, किती डिग्री आहेत? 3 डिग्री आहेत माझ्याकडे. त्यांना किती भाषा येत होत्या? तर त्यांना 6 भाषा 8 भाषा काहीतरी त्यांना येत होत्या. त्यांचं लिखाण विपुल आहे. लेखक आहेत ते पर्यावरण प्रेमी आहेत, ते योद्धे आहेत, ते राजकीय धुरंधर आहेत. त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज जो त्यांनी त्या काळी लिहिलेला ग्रंथ आज पण सांगतो रुपया घसरतोय आपला, 90च्या पार गेला आज. पण कोणाकडे त्याचं उत्तर नाहीये. आजही प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी लिहिला, आजही तो मार्गदर्शक ठरतोय. त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडले, त्यांनी त्याचे कधी म्हणतो ना की आपण कसं करतो बऱ्याच वेळा की असं झाल्यामुळे असं झालं नाही, मला चांगले गुरु नाही भेटल्यामुळे शिकलो नाही, मला शाळा नसल्यामुळे मी शिकलो नाही. त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी मात केली. सामाजिक अवस्था एवढी भयंकर होती तरी त्यावरती मात केली. आणि मात केल्यानंतर ते आता बरेच वेळा बोलायला काही हरकत नाही, लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एकट्याने थोडी संविधान लिहिले. पण त्यांना हे माहीत पाहिजे की त्यावेळी एकमेव असा लायक माणूस होता की ज्याला त्या मसुदा समितीचं अध्यक्ष करवलं गेलं. मान्य ना, किती लोक होती? 300 लोक होती, लोक म्हणतात, हरकत नाही. माझंही मत आहे की 300 लोक होती त्यामध्ये. पण मसुदा समितीचं अध्यक्ष कोणाला करायचं? कारण की ब्रिटिशर्स काय म्हणाले होते, तुम्ही हा भारत देश चालवू शकत नाही, तुम्हाला चालवायची अक्कल नाही आहे, तुमच्याकडे ती लोकं नाही आहेत जी भारत देश चालवू शकतात. अशा वेळी भारतीय संविधान लिहायचं आहे, त्याची घटना लिहायचं आहे, त्या मसुदा समितीचा अध्यक्ष कुणाला करायचं? तुमच्याकडे एकही विद्वान माणूस नाही. ब्रिटिशर्स म्हणाले होते त्यावेळी, महात्मा गांधी म्हणाले आपल्याकडे एक असा विद्वान माणूस आहे, डॉक्टर BR आंबेडकर. लोक म्हणतात बऱ्याच वेळा, त्यांना हे उत्तर आपण दिलं पाहिजे. काय होते, बाबासाहेबांनी एकटेच लिहिलंय का? बाबासाहेब एकटेच होते का? तो BN राव होते, मान्य आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी होते, मान्य आहे. पण आपलं एक मंडळ असतं, समजा आपण मंडळ आहे एखादं, आपण मंडळाचा अध्यक्ष कोणाला करतो? ज्याची लायकी आहे त्यालाच करतो ना. का बा तुझी लायकी नाही तो तयार हो. त्यामुळे बाबासाहेबने जरी संविधान एकट्याने लिहिलं नाही, मान्य आहे आम्हाला, पण लायकी कोणाची होती त्यावेळी? ते जे सगळे होते ना, ती बाबासाहेबांची होती. कारण की त्यांनी परदेशात एवढ्या 30 डिग्र्या घेऊन आले होते. त्यांनी फ्रेंच राज्य क्रांती असेल, अमेरिकन संविधान असेल, युरोप संविधान असेल, तुमचं कुठलंही आयरिश, म्हणजे लोकांना त्या देशाचं नाव माहीत नाही, त्या आयरिश संविधानाचाही त्यांनी अभ्यास केला होता. लोकांना आयरिश देश पण माहीत नाही.
काय माहीत. आणि त्या काळी म्हणतोय, म्हणजे आजच्या एकदम 80 वर्षापूर्वी, 75 वर्ष या संविधान झाली. आयरिश कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास कोणी केला? काय संबंध आहे आयरिशचा? पण बाबासाहेबांनी तो केला होता. त्यामुळे बाबासाहेब भारतीय संविधानाचे खऱ्या अर्थाने जनक आहेत. त्यांची भाषणं, मी इथं मुद्दाम पुस्तकं आणलीत, अजूनही आहेत माझ्याकडे, वाचा ती पुस्तकं. प्रत्येक शब्दामध्ये म्हणजे त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमध्ये बोलणं. माझ्या आता ऑफिसमध्ये एक फोटो पण आहे, ते वाचताना मिनिटाला एक पान वाचायचे. आपल्याला म्हणजे त्यांचं वाचन एवढं फास्ट होतं की कल्पनाच करू शकत नाही तुम्ही. आणि वाचनाचा एवढा गाढा अभ्यास त्यांचा होता की अनेक पुस्तकं त्यांनी वाचली. त्यामुळे भारत देशामध्ये असा एकमेव माणूस असेल, घर बांधलं पण त्यामध्ये पुस्तकाची एक खोली तयार केली. राजगृह त्यांचं जे घर आहे, कोण करते हो? तुम्ही एखादी खोली मंदिराला कराल, एखादी खोली याला कराल, पण राजगृहाची पुस्तकाची खोली आणि त्यांचं स्वयंपाकघर त्यांनी छोटं केलं, त्यांचा बेडरूम त्यांनी छोटा केला आणि पुस्तकाची खोली मात्र त्यांनी मोठी केली. ते कायम ज्यावेळी पुस्तकं साफसफाईला जायचे आणि पुस्तक साफसफाई करणारा ते कायम म्हणायचं की पुस्तक काळजीपूर्वक हाताळ, कारण की ही माझी समाज बांधवांची शस्त्र आहेत. बौद्ध आणि धम्म त्यांचं एक पुस्तक आहे. त्याच्याबद्दल एक अशी आठवण आहे की ते रात्री पुस्तक ते लिहायला बसले. त्यांचा जो सहकारी होता तो घरी जाऊन माघारी आला, तर बुद्ध आणि धम्म ते पुस्तक रात्रभर लिहित होते. आणि सकाळी आल्यानंतर त्याला म्हणले, अरे तुझ्या घरी, मी अजून मला पुस्तक लिहायचं आहे. तेव्हा त्याने सांगितलं, बाबासाहेब मी घरी जाऊन आलो, तुम्ही मात्र अजून लिखाण करताय. साधू संतांनी सांगितले की दिवसागणित काहीतरी लिहित जावं आणि अखंड वाचत जावं. आपण वाचतच नाही. ते कायम म्हणजे महात्मा गांधी काय केलं की धोतर आणि पंचातनी नेसला. ते काय म्हणायचे, माझ्या लोकांची अवस्था अशी आहे की ते कपडे घालू शकत नाही, त्यामुळे मी असा त्या कपड्यांचा त्याग केला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, कायम सुटाबुटात का? ते असे म्हणायचे की माझ्या लोकांना सांगायचं आहे की एक तुमच्यातला मनुष्य असा सुटाबुटात राहू शकतो. त्यामुळे त्यांची जी विचाराची खोली होती, ती विचाराची डेप्थ होती. आज त्यांना एवढे वर्ष झाल्यानंतर आज लोकांना त्यांचं साहित्य कळायला लागलं. हिंदू धर्मावर टीका केली, काय अडचण नाही, पण ज्यावेळी हिंदू कोड बिलचा विषय आला तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणं सोपं नाही. आज किती काय झालं तर लोक मंत्रिपद सोडत नाहीत, पण त्यांनी हिंदू कोड बिल जे हिंदूंबद्दल लिहिलं होतं ते स्वीकारायला पंडित जवाहरलाल नेहरूंनी नकार दिल्यानंतर त्यांनी त्या पदाचा त्याग केला. सोपं नाही केंद्रीय मंत्रिपद सोडणं, पण त्यांनी त्याग केला. म्हणजे ते असे नव्हते की आपल्या तत्वांशी तडजोड करणार नव्हते. माझी तत्व ही आहेत, मी या दिशेने निघालोय, मी या दिशेने जाणार आहे. त्यामुळे जरी या तत्वाच्या आड जर माझं मंत्रिपद जरी आलं तर मी सोडणार आहे. आज आपण बघतोय काय अवस्था आहे राजकारणाची. साधा नगरसेवक व्हायचं, पंचायत समितीची तिकीट द्यायचं, तो तिकडे जातोय. सगळे आपली धोरणं तत्व भाषणात गुंडाळतोय. हे सगळं का सांगतोय मी आणि याचा सार काय की आज जरी ते आपल्यातून गेले असतील पण ते पुस्तक रूपात आजही जिवंत आहेत. त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली, मान्य आहे. लोक म्हणतात की त्यांनी हिंदूवर टीका केली, हो, कारण की त्यांनी जे भोगलं ते इतर पिढ्यांनी भोगू नये म्हणून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. बऱ्याच वेळा बौद्ध धर्म की धम्म याच्याबद्दल चर्चा होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की बौद्ध हा धम्म आहे. त्यांच्या बंगल्याचं नाव पण राजगृह काय आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण ज्या ठिकाणी गौतम बुद्धांची राजधानी होती त्या राजधानीमधलं जे ठिकाण होतं राजगृह, त्यावरून त्यांनी आपल्या बंगल्यांचं नाव सुद्धा राजगृह. आणि गौतम बुद्ध म्हणजे लोकांनी त्याला स्वीकारलाय, म्हणजे हिंदू लोकांनी पण स्वीकारलाय, पण बाबासाहेबांनी त्यांनी वेगळ्या पद्धतीने आणलं. आज काही लोक म्हणतात, वाद आहेत की ते दशावतारापैकी गौतम बुद्ध आहे की नाही,
पण मला वाटतं की आपल्यासारख्या लोकांनी वादात नाही पडलं पाहिजे. आपल्यासारख्या लोकांनी ठीक आहे, तुमच्या मतापर्यंत बौद्ध धर्म विष्णूचा अवतार ना, ठीक आहे, तुम्ही माना. आमच्या पद्धतीने बौद्ध हा एक त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, कुठलाही जातीभेद मारत नव्हता, हरकत नाही. तो राजा होता हे मानू आम्ही. पण आज काय झालंय की समाजामध्ये काही गोष्टी तेढ निर्माण करत आहेत. मला वाटतं ते आपल्यासारख्या लोकांनी कमी केलं पाहिजे. ज्याला ज्याप्रमाणे त्यांना वाटतं ना विष्णूचा अवतार, मानू द्याल त्यांना विष्णूचा अवतार, तुम्ही त्याला विरोध करू नका. तुम्हाला वाटतं ना गौतम बुद्ध एक सिद्ध पुरुष होतं, त्यांनी तपस्या केली होती, तर तुम्ही त्या मागाने जा की त्यांना खरोखरच बोधी वृक्षाच्या खाली घेऊन एक ज्ञान झालं होतं आणि त्यांनी असा एक धम्म निर्माण केला की जो मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारला आणि जगाला युद्ध नको बुद्ध व्हा अशा प्रकारची एक वेगळी परंपरा दिली. नो डाऊट हाच बौद्ध धर्म संपूर्ण जगामध्ये एक वेळ होती, पूर्ण जगामध्ये पसरला होता. कारण ती तत्वज्ञान आजही चांगली आहेत आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. आजही तुम्हाला बघतो की मी बराच वेळा म्हणतो की मी स्वतः बुद्ध गयाला गेलो होतो. 4 ते 5 वेळा मी स्वतः बुद्ध गयाला गेलो आहे. त्यांच्या त्या बोधिवृक्षाखाली मी स्वतः ध्यान धारणा केली. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की ज्या गोष्टीबद्दल जे गोष्ट समाजाला तिरस्कार निर्माण करते त्याचा त्याग केला पाहिजे आणि समाजाला जवळ असणाऱ्या गोष्टींचा आपण स्वीकार केला पाहिजे. त्यामुळे आगामी काळात की अशा प्रकारचे कधी कार्यक्रम म्हणजे 6 डिसेंबर असेल किंवा 14 एप्रिल असेल, आता आपण संविधान दिनी केला, अशा प्रकारे इतर बरेच कार्यक्रम या ठिकाणी मी करतो. 16 डिसेंबर आम्ही सरसेनापती हंबीरराव मोहितेंची जन्मशताब्दी करतो, शिवजयंती करतो, या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव करतो. मला वाटतं की आपणही की मी दुसरा कोण वेगळा नाही, आपणही आमचेच बांधव आहेत, म्हणून प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही लोकांनी आलं पाहिजे, संमिलित झालं पाहिजे. कारण की शेवटी हा देश आजही संविधानाने चालतोय, कुठल्याही इतर ग्रंथाने चालत नाही. आणि ते आमच्यासारख्या वकिलांनी स्वीकारलंय. मी शिक्षित आहे, मी कास्टिझम मानत नाही, जात मानत नाही. आणि आमच्यातले बरेच वकील, आता आम्ही मुंबई शहरात, आम्ही मानत नाही. आता एक काळ पहिला होता, तो काळ आता राहिला नाहीये. पण काही लोकांनी वास्तव स्वीकारलं नाही, पण त्यांना पश्चाताप होईल. हे वास्तव ते 100 वर्षांनी स्वीकारतील, जे आपण आधी 100 वर्ष आधी स्वीकारले. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल मला बरंच माहिती आहे, त्यांच्या कथा माहिती आहेत. त्यांनी संविधान सभेत जी भाषणं केली स्वातंत्र्याबद्दल, समतेबद्दल, ती सगळी मला माहिती आहेत. पण त्यांच्यावर शिकण्यासारखं काय आहे की ते उत्कृष्ट विद्यार्थी होते. तुम्ही विद्यार्थी असेल तर तुम्ही कमीत कमी PhD करा, शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या. तुम्ही अर्धी भाकरी कमी खा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अर्धी भाकरी कमी खा, पण एखादं पुस्तक विकत घ्या, ते पुस्तक वाचा. हा समाज आज बघतोय, तुम्ही जर शिक्षणाच्या जोरावरती पुढे येऊ शकता, मनगड्या जोरावरती पुढे येऊ शकत नाही. तुम्ही शिका. आज एक IAS ऑफिसर असतो, कुठल्याही समाजात असतो, त्याला सगळं सल्यूट करावंच लागते हो, पहिल्यासारखं राहिलं नाही. त्यामुळे जर समाजाला खऱ्या अर्थानं पुढे यायचं आहे तर शिक्षण हे फार गरजेचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणावरती भर दिला होता. त्यामुळे मी पण माझा मास्टर्स कंप्लीट केलं, नुसतं LLB होऊन थांबलो नाही. मी आता PhD करण्याच्या विचारात आहे. तुम्ही लोकांनी शिकलं पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे, शिक्षणासाठी प्रेरणा दिली पाहिजे, एखादं पुस्तक वाचलं पाहिजे. घ्या ना विकत, काय अडचण नाही. 320 रुपयाचा आता रिचार्ज झालाय, ते पुस्तकाची किंमत बघा, 200-300 रुपयाच असतो. पण आपण हल्ली काय करतोय, सहज पार्टीला 1000-2000 खर्च करतो, पण एखाद्याला 1000-2000ची पुस्तकं आणून वाचायला सांगा. दुर्दैवाने आपलं एवढं मोठं गाव आहे, पण अभ्यासिका नाही आहे आपल्या गावात. आहे का लायब्ररी? नाही आहे. ती लायब्ररी झाली पाहिजे. माया खाली जावा, तुम्हाला लाखो पुस्तकं होतील. कारण मी सतत पुस्तकं नवीन घेत असतो, कारण वाचलं पाहिजे. आणि वाचल्याने मस्तक सुधारतं. जे मस्तक सुधारेल असतं ते कुणापुढेही नतमस्तक होत नाही. त्यामुळे तुम्ही वाचा. त्यामुळे आज आपण या ठिकाणी ठीक आहे, लोक काढतात, फुल घालतात, हार घालतात, निघून जातात. पण आपण मुद्दा म्हणलं की आपण त्यांच्याबद्दल काही ना काय आज वाचावं, त्यांच्याबद्दल एखादा चॅप्टर वाचावा. आणि मी कायम, मला बाबासाहेब कुठल्या अँगलला आवडतात,
तर एक अभ्यासक विद्यार्थी, एक ॲडव्होकेट, कायद्याचा अभ्यासक, संविधान निर्माता, उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट लेखक आणि असंख्य पिढ्याने एका विशिष्ट समाजाला एका म्हणजे म्हणतात ना दरीत लोटलं होतं, त्या सगळ्या समाजाला पुनरुत्थान करणारा एक महान नेता. आणि असं असतानाही भारतीय संस्कृती परंपरेचा असलेला शांत असलेला धम्म त्यांनी स्वीकारला. म्हणून मला बाबासाहेब प्रिय आहेत. चुकून म्हणजे माझ्यासारख्या विचारवंतांना वाटतं की जर त्यांनी चुकून इस्लाम धर्म स्वीकारला असतं तर काय झालं असतं. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की या देशाला पुरं कुठला धर्म आहे तर तो बुद्ध धर्म आहे, कारण की या देशाचाही तो धम्म राहिलेला आहे. त्यामुळे मला बाबासाहेब आवडतात. मी बाबासाहेबांचा आभारी आहे की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, जो या भारतीय परंपरेतला आहे. कुठला बाहेरचा इस्लाम स्वीकारला नाही किंवा ख्रिश्चन स्वीकारला नाही. आले असतील ना आपण बाबासाहेबांना, बोलले असतील हा स्वीकारा, पण बाबासाहेब नकार दिला. कारण की बाबासाहेब काय म्हणायचे, मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी सुद्धा भारतीय आहे. त्यामुळे मी सुद्धा असं मानतो, मी कोणी हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, मी प्रथम भारतीय आहेत आणि अंततः भारतीय आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. आपण 1 तास आम्ही ठरवलं आहे की या विषयात 1 तास इथं बसून वाचायचं आहे. आमचे मित्र आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद.